छत्रपती शिवरायांचा ऐतिहासिक ठेवा जपणं आपली जबाबदारी आहे। कोलिक परिसरात अनेक ऐतिहासिक व प्राचीन गोष्टींचा खजिना आहे, त्याला उजेडात आणायला हवं। मुडागड या वनदुर्गाचं संवर्धन व्हायला हवं, यासाठी तुमचे असणारे प्रयत्न वाखाणण्याजोगे आहेत। मुडागड महोत्सवाचा हेतू नक्की सफल होईल। तुमची सर्वपक्षीय एकी अशीच कायम ठेवा, असं आवाहन युवा नेते ज्योतिरादित्य विनय कोरे यांनी केले। पडसाळी तालुका पन्हाळा येथे आयोजित मुडागड महोत्सवात ते बोलत होते। यावेळी त्यांचा आयोजकांच्या वतीने सत्कार करण्यात आला। जागतिक विक्रमवीर गिर्यारोहक आणवी घाडगे हिचा यावेळी सन्मान करण्यात आला। यावेळी ॲडव्होकेट शाहू काटकर, पाटपन्हाळ्याचे माजी सरपंच संदीप पाटील, कोलिकचे पोलीस पाटील संजय पाटील, डॉक्टर अजित पाटील, मानसी यशवंत पाटील आदींनी मनोगत व्यक्त केली। यावेळी पडसाळी प्राथमिक शाळेच्या विद्यार्थिनींनी सांस्कृतिक कार्यक्रम गाजवला। जिल्हा परिषद सदस्य वर्षा राणी अरुण पाटील व पंचायत समितीचे सदस्य तथा पंचायत समितीचे शिवसेनेचे गटनेते दत्तात्रय खोत यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी अरुण पाटील, कुंभी बँकेचे संचालक प्रकाश काटकर, सुरेश पाटील, बाबुराव डेगळे, संग्राम मुगडे, कोलिकचे उपसरपंच दीपक पाटील, तंटामुक्त अध्यक्ष विलास कांबळे, बाळासो पाटील, दत्तात्रय पाटील, शिवाजी कांबळे, तानाजी पाटील, शिवाजी मेहतर, यावेळी युवराज चौगले, फुलाजी पाटील, सतीश पाटील, अमोल कांबळे, भाऊसो मुगडे, अमोल मुगडे, बाबुराव गुरव, राजू मामुलकर, श्रीपती हवालदार, तातोबा कांबळे, अर्जुन पाटील, एकनाथ पाटील, विलास पाटील, पांडुरंग पाटील, यशवंत पाटील, भेनू गावडे, सुभाष पाटील, ग्रामविकास अधिकारी सुशांत चौगले, महोत्सवाचे समन्वयक अरुण तळेकर, धनाजी गुरव, भिकाजी पाटील, तानाजी पाटील आदीसह ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते। प्रेमी दरवर्षी या महोत्सवाला सकाळी मुडागडवर जाऊन त्याची स्वच्छता करतात आणि तिच्या संवर्धनासाठी काय काय करता येते मुद्दे काढतात। हे खरंच बघून खूप आनंद होतो, कारण की आजच्या काळामध्ये आपला भाग जो आहे म्हणजे आपला कोल्हापूर जिल्हा जो आहे तो खरंच इतिहासात भरलेला आणि इतिहासात खूप प्रफुल्ल असलेला हा भाग आहे। पण या भागाचा इतिहास दुर्दैवानं आपल्या सर्वांना माहीत नाही। कार्यक्रमाच्या माध्यमातून मी हे सांगू इच्छितो की ही मुडागडचा इतिहास जे आपण वाचवायचा प्रयत्न केलाय किंवा इतिहास आपल्या युवा पिढीपर्यंत पोहोचवण्याचा जो प्रयत्न आहे, ही फक्त एक सुरुवात आहे असं मी मानेन। आणि हे आपण सर्व समाज एकत्र येऊन हा सगळा इतिहास कसा बाहेर काढतोय ह्याच्यावर पण आपण सर्वांनी मिळून काहीतरी काम केलं पाहिजे असं मला वाटतं। आणि परवा फिरत असताना मी जेव्हा भागात आलतो त्या दरम्यान कोलिक या गावामध्ये आम्ही ग्रामदेवतेला दर्शनाला गेलो आणि या ग्रामदेवतेचं दर्शन घेत असताना कडेला काय असलेल्या काही शिला आम्हाला दिसल्या। आम्ही तिकडे गेल्यावर ते शिला दिसल्यावर मी त्यांना विचारलं, अहो शिला कुठल्या ह्या एवढ्या जुन्या येतं साईडला तुम्ही ठेवलेत? तर गावकऱ्यांना ते माहीत नव्हतं की या शिला बनतात खूप वर्षापासून येत आहेत, पण इथं काय आहेत कशा आहेत ते कोणाला माहीत नाही। आम्ही जेव्हा परत मी त्या अधिकाऱ्याला फोन लावला, त्यांना म्हणलं अहो या शिला इथं आहेत, याचा काय अर्थ आहे, किती जुना आहे काय? तर त्यांनी फक्त फोटो बघून आम्हाला सांगितलं की या शिला कुठल्या होत्या, तर हिंदू राजे अगोदरचे म्हणजे 1500 शतकातल्या पण अगोदरचे जे हिंदू राजे होते ते कुठंतर प्रवास करत असताना कुठल्या तर मंदिराला थांबले की तिथंच असताना ते शिला बनवायचे की बाबा आम्ही ह्या राजा म्हणून इथं येऊन पूजा केली म्हणून। ह्याचं एक उदाहरण त्यांनी आम्हाला करवीर तालुक्यातलं आरेगाव म्हणून एक गाव आहे, तिथे एक 12व्या शतकातलं मंदिर आहे। त्या मंदिरामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातली असलेली सर्वात मोठी शिला ही त्या गावात आहे आणि त्या गावातली ती शिला राजा भोज हेनं तिथं ठेवलेली असल्या शिलावर त्या कन्नड भाषेत लिहिलेलं आहे, जे तिने पुरातत्व खात्यानं माहिती काढली। मग त्यांनी आम्हाला सांगितलं की तुमच्या कोल्हापूर भागामध्ये अशा बऱ्याच शिला आहेत आणि या शिल्याचा खरा इतिहास आजवर बऱ्याच लोकांना माहीत नाही, नेमकं ही शिला कुठनं आल्या, कुठल्या राजानं बांधल्या। त्यामुळं मी या कार्यक्रमाच्या आणि या व्यासपीठाच्या माध्यमातून एवढंच सांगू इच्छितो की जसा हा कार्यक्रम अरुण भाऊनी घेतला तसंच आपण आता या इतिहास शोधायसाठी काम केलं पाहिजे, कारण की ह्या शिला कमीत कमी 700-800 वर्ष जुन्या आहेत असं त्या अधिकाऱ्याने आम्हाला सांगितलं। पुढची माहिती घ्यायसाठी ते शिला आपल्याला त्यांना द्यावी लागतील अभ्यास करायसाठी, परंतु एवढा आपल्या जुनी संस्कृती आहे, एवढा आपला जुना इतिहास आहे, हा इतिहास बाहेर काढण्याचं काम खरंच आपल्या सगळ्यांचं आहे, हे आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे। आणि असंच आपण कुठलं गटातटाचं राजकारण न करता सर्वजण एकत्र येऊया, आपला इतिहास बाहेर काढूया आणि हा खरंच इतिहासाच्या माध्यमातून पण आपल्याला काय करता येईल का याचा विचार करूया। एवढंच बोलतो आणि अरुण भाऊ यांना अनेकदा शुभेच्छा देतो। धन्यवाद।